आणि पुढच्या घडामोडीकडे पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यात नाराजी नाट्य पाहायला मिळालं। हा कार्यक्रम मराठा समाजाचा तुम्ही बसल्यावर वाद होईल असं अभिमन्यू पवार म्हणाल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केलाय। तर मी कोणताच जातीवाचक शब्द वापरला नाही असं अभिमन्यू पवार यांचं म्हणणं आहे। माझ्या वाक्याचा गैरसमज झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असंही अभिमन्यू पवार यांनी म्हटलंय। पुण्यातल्या कार्यक्रमात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवारांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते यूपीएससी एमपीएससीच्या उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान करण्यात आला आणि या कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं। अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो। अधिकारी असं म्हणाले की याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल। त्यांनी निघून जावं का बसावं हा त्यांचा विषय, मी काय सांगू शकतो त्याच्यामध्ये। मी ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही। मराठ्यांचा कार्यक्रम आणि तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका असा आमदार अभिमन्यू पवार म्हणाल्याचा दावा खासदार मेधा कुलकर्णींनी केला। तर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं अभिमन्यू पवार म्हणाले। त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही। हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल हे वाक्य ते बोलले की नाही। अभिमन्यूजी, तुम्ही अजूनही स्वतःला ओएसडी समजता का? मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तर तुम्ही नीट आठवून बघा। एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही आहे, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मी जे वाक्य बोलले ते तसंच्या तसं ते बोलले। त्याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे, याचा आणखीन वेगळा कुठला मतितार्थ निघू शकतो मला सांगा। मी अजूनही अभिमन्यूजींना माफ करते, मी कुठेही जाणार नाही त्यांची तक्रार करायला। मला फक्त एकच अपेक्षित आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं। दरम्यान माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून मी दुखावले असं म्हणत मेधा कुलकर्णी भावुक झाल्या। जाती सोडून जेव्हा आपण पुढे येऊ तेव्हा भारत पुढे जाईल। तुम्ही भावनिक झालात, डोळ्यात पाणी दिसते तुमच्या, तुम्हाला मला खरंच वाईट वाटलं। मला हा विषय काढायचा पण नाही, तुम्ही पण प्रश्न विचारू नका। या सत्कार कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा काही गडबड झाली नाही, काही गैरसमज झाला असावा पण तो योग्य नाहीये। या कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेतील असणारी एक खुर्ची रिकामी होती, ती म्हणजे उपमुख्यमंत्री पवार वहिनी साहेबांच्या बाजूची। त्याच वेळेला आमदार अभिमन्यू पवार ही माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं मला की नरेंद्र तुम्ही त्या खुर्चीवर बसा। पुढच्या घडामोडीकडे केतनला टक्कल असल्यानंच सियाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान केतनच्या कुटुंबानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असं आश्वासन फडणवीसांनी केतनच्या कुटुंबाला दिलंय। केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत। आरोपी सिया गोयलला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं, केतनला टक्कल होतं। तो डोक्यावर केसांचा विग वापरायचा। विग वापरत असल्यानं दोघांमध्ये खटकत होतं आणि त्यातूनच दुरावा निर्माण झाला। सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीनं केतनच्या हत्या करण्याचा कट रचला। केतनला ट्रेकिंगची आवड असल्याची माहिती दोघांना होती। किल्ल्यावर नेऊन खोल दरीत ढकलून अपघाताचा बनाव करण्याचा कट दोघांनी आखला। आरोपींनी 3 वेळा लोहगड किल्ल्यावर जाऊन रेकी केल्याचं तपासातून समोर आलंय। कोणत्या ठिकाणी खोल दरी आहे, कुठून ढकलल्यास अपघातासारखे भासेल याची सियानं प्रियकर चेतन सोबत पाहणी केल्याची माहिती समोर येते। दरम्यान पुणे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांची केतन अग्रवालच्या वडिलांनी भेट घेतली आहे। दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केतन अग्रवालच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सर मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये। या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती ते। सर केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं। बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं। पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं।
माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना। सर, माननीय मुख्यमंत्री जी से मिलकर उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि इस केस में वो पर्सनली ध्यान देके जो जो दोषी होंगे उनको जल्द से जल्द शिक्षा दिलाने में हमारी मदद करेंगे। सर, मेरा तो इतना जवान बेटा गुजर गया, मेरा तो मन में है कि उन सबको कम से कम फांसी होनी चाहिए। आपने कहा मुख्यमंत्री से? जी, मैंने उनसे विनती की कि कम से कम फांसी होनी चाहिए। जी, उन्होंने मुझे कहा है, आश्वासन दिया है कि ये मामला फास्ट ट्रैक पे लेके इसके ऊपर वो जो भी है निर्णय। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण अनाकलनीय असून समाज म्हणून आपणही विचार केला पाहिजे, अशी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे, अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे। खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल।